पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजप उमेदवारीमध्ये जुंपलेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटके यांनी भाजपवरती सडकून टीका करत एकाच घरात 3 तिकीटे दिली असल्याचा आरोप केलाय। तसंच संपत्तीची सरकारकडून चौकशी व्हावी असंही त्यांनी म्हटलेलं होतं आणि यावरती प्रत्युत्तर देताना भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे यांनी एकाच घरात 3 तिकीटे नसून आमदार बापूसाहेब पठारे यांचा पक्ष वेगळा आहे तर आमचा पक्ष वेगळा आहे असं म्हटलेलं आहे। गेली 30 ते 40 वर्ष आमचं कुटुंब निवडणुकीमध्ये सक्रिय असून निवडणूक ॲफिडेव्हिटवरती अनेक वेळा संपत्त्या जाहीर केलेल्या आहेत। मी गेली 10 वर्षांपासून एक उत्तम व्यावसायिक असल्याचंही सुरेंद्र पठारे यांनी सांगितलं। 3 तिकीटं नाही, आमच्या पक्ष वेगळा आहे। बापूसाहेब पठारेंचा पक्ष वेगळा आहे। संतोष भरणेंनी या ठिकाणी मागची निवडणूक लढवली होती। ते राजकारणामध्ये गेली 20 वर्ष सक्रिय आहे। मी वेगळ्या प्रभागातनं निवडणुकीची तयारी करत होतो, पण आदल्या रात्री काही गणितं वाघोली लोहगाव या गावांची अशी झाली, त्या निमित्ताने मला अचानक 4 नंबरमध्ये उभं राहावं लागलं आणि ह्या उमेदवार अशा अचानक ठरलेल्या उमेदवारी आहेत।